सर्वांना विद्रोही कवी देवदत्त श्रींचा सप्रेम जय भीम जय शिवराय। मित्रांनो, काही कमी डोक्याची लोक मला विचारतात, तुझं शिक्षण काय, तुझा अभ्यास काय, लिहितोस तर लोकांचं चोरून लिहितोस का? मित्रांनो, मला कुणाचं चोरून लिहायची गरज नाही। म्हणजे बाबासाहेबांना सांगितले शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। मी शिकलोय आणि माझं वाचन तेवढं आहे। काही भांडगुळांना हे खरं वाटत नाही की याचं वाचन असेल, म्हणून मी दाखवतोय की माझ्याकडची ग्रंथसंपदा कोणती आहे आणि मग माझं लिखाण हे असं का आहे बघत चला। हे आहे मिलिंद प्रश्न, हा ग्रंथ आहे का तुमच्या टीका करण्याच्या घरामध्ये? हा ग्रंथ नसणारच आहे 100%, कारण त्याला वाचलेच नाही म्हणून तरी टीका करते। हा एक ग्रंथ आहे मिलिंद प्रश्न, आम्ही वाचलेला आहे। हा ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला, शूद्रपूर्वी कोण होते। हाही ग्रंथ त्या टीकाकारांनी वाचलेला नाही। हे बसव दर्शन, बसवेश्वर महाराज सुद्धा आम्ही अभ्यास करतो। आम्ही कोणत्या एका महापुरुषाचा अभ्यास करत नाही, सर्व महापुरुषाचा अभ्यास करून आम्ही बोलत असतो। हे मनुस्मृतीचा काला कानून, मनुस्मृतीवर बोलतो ना वारंवार, यासाठी हे संदर्भ असतात आमच्याकडे। हे मनुस्मृतीचा काळा कानून ही माझी स्वतःची ग्रंथसंपदा आहे, माझ्या घरात आहे। मी आणलंय माझ्या 40 वर्षाच्या आयुष्यामध्ये एक पुस्तक मी गोळा करून आणले। हे मूक नायक बाबासाहेबांचे दिसते का? हे मूक नायक बघा पुढं, हा पुणे करार, हा इस्लाम पर एक नजर। आम्ही त्या सुद्धा धर्माचा अभ्यास करतो। लेकरांनो, कुणाला टीका करता याचा विचार करा। की माझ्या लेकरा बाळावर संस्कारात बुद्धाचे। आम्ही कुठली अंधश्रद्धा पाळत नाही, आम्ही कुठल्या मंदिरात जात नाही, कुठल्या कंदुरा सुद्धा खात नाही। त्याच्यामुळे लोक मला कंदुरीला बोलत नाहीत, कळलं का? आम्ही जातच नाही तर कशाला बोलत नाही आम्हाला? त्यांना माहिती पडली की येत नाही। या शिवनगरच्या लोकांसाठी स्पेशल ही छत्रपती शिवरायांचे शिवाजी कोण होता आहे का तुमच्याकडे? पुस्तक आहे तुमच्या घरात, वाचा तर शिवराय कळतील। न वाचता शिवराय कळणार नाहीत आणि ज्यानं वाचलंय ती माणसंही तुम्हाला कळणार नाहीत, कारण तुमचा अभ्यासच नसणार आहे। ही पुढं हे शिवचरित्र आहे शिवरायांचं, ते पण वाचा। विनाकारण बोलायचं नाही की अभ्यास किती आहे काय आहे ते। आमच्याकडे सगळा अभ्यास आहे। हे रामदास आणि पेशवाई, ही पेशवांची बोलखोल करणार मामा देशमुखांचं पुस्तक आयुष्यातून एक वेळेस वाचा, म्हणजे तुमचं मस्तक सुधारलं मस्तक, आणि मग तुम्ही पुन्हा कोणावर टीका करणार नाही। ही देवळाचा धर्म, हे प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक आहे। ते तुमच्या घरात आहे का पुस्तक? नसणारच आहे 100%। असला असं टीका तुम्ही केल्या नसत्या कोणी लोकांनी। हा मध्ययुगीन भारताचा इतिहास, या पुस्तकामुळं या भारतामध्ये कोर्टात, महाराष्ट्रामध्ये कोर्टातून लढून हे पुस्तक सिद्ध करावं लागलं ओरिजिनल आहे। हे मध्ययुगीन भारताचा इतिहास, भारताचा इतिहास वाचतो आम्ही, उगं बोलत नाही रिकाम्या डोक्यानं। बघा हे पुस्तक, बाबासाहेबांचं मुक्तिकोण पथे, छोटे छोटे सुद्धा पुस्तक बाबासाहेबांच्या जीवनावर असलेले वाचले पाहिजेत तर कळते सर्व। रामकृष्णाचे कोडे, दिसते दिसायला छोट, लय महत्वाचं पुस्तक आहे मित्रांनो। आणि हे पुस्तक जेवढे ही जे पुस्तक वाचल तो माणूस बोलल्याशिवाय गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। तर बाबासाहेबांनी सांगितले शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, म्हणून आम्ही गुरु करतो, मांजर नाही। हे अस्पृश्य कोण होते बघितलं काय? याच्यामध्ये सनबद्धत असतो मी कधी कधी व्हिडिओमध्ये। हा पुस्तक तुम्ही बघितलं असताना माझ्या व्हिडिओमध्ये बघून। आणि आता हे बाळासाहेबांचं पुस्तक, बाळासाहेबांच्या चळवळीला आम्ही एवढं ठामपणे बाळासाहेब का आहोत, बाळासाहेबांसोबत, हे सुद्धा पुस्तक माझ्या घरात आहे। समकालीन राजकारण, आंबेडकरवादी आकलन, उगन आई माय बाबासाहेबाचा, बाळासाहेबाचा सर्वांचा अभ्यास करूनच आम्ही लिहितो, आम्ही बोलतो। टीका करत असताना जरा बघा ह्या गट्ट्याकडे जरा, आणि मग पुन्हा टीका करा माझ्यावर। इथं काय मी घरात बसून कुठं टीव्हीवर बघून वाचतो युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी मी नाही, मी ओरिजिनल विद्यार्थी आहे आंबेडकरी चळवळीचा। जय भीम। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, फॉलो करा मला, आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, आपण डुप्लिकेट नाही, आपण ओरिजिनल आंबेडकरवादी आहोत, आणि ओरिजिनल आंबेडकरवादी त्याच्यात तुम्ही पाठी ठामपणे उभं राहिलं पाहिजे, हीच माझी विनंती आहे। सप्रेम जय भीम पुन्हा एकदा।